आणि आता बातमी सिंधुदुर्गमधल्या रोणापाल येथील जंगलात लोखंडी साखळीनं बांधलेल्या स्थितीत आढळलेल्या अमेरिकन महिलेच्या जबाबावरून तिच्या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। बांदा पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत। सिंधुदुर्ग पोलिसांची 2 पथकं तमिळनाडूला तपासासाठी रवाना झाली आहेत आणि तपासानंतर सत्यता समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येते। महिलेच्या पतीला ताब्यात घेतल्यानंतर त्या महिलेला लोखंडी साखळीनं का बांधण्यात आलं याचा उलगडाही होणार आहे। महिलेवर गोव्यामधील बांबुळी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि महिलेची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। अशी आडत होती, 2 दिवस आडत होती, पण आम्ही एक दिवस गेलो पण गुरु आमची राहिली नाही, घाबरून पळाली तिथून। पण आम्ही घरी आलो। मग दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो 27 तारीखला, एक तर 8:30 वाजता गेलो तर तशीच आडत होती। म्हणून आम्ही 9 वाजता वर गेलो डोंगरावर बघायला कोण आरडते म्हणून। आम्हाला वाटलं जनावर कुठलं अडकलं म्हणून, एली मिळेल म्हणून बघायला गेलो तर तिथे बघितलं तर बाई होती म्हणून आम्ही ग्रामस्थांना फोन केला, आमच्या लोकांना ग्रामस्थांना फोन करून आम्ही मग सरपंचाला फोन केला। सरपंचाला सांगितलं तुम्ही पोलिसाला घेऊन या, एक बाई बांधलेली आहे आणि सोनवलेकर एक माणूस होता तिथे शेतीमध्ये आपल्या, तो तिला सांगितलं तुला साथ तिला बोलवून बघितलं, इथे ये आणि बघ एक बाई बांधलेली आहे, तू बघून जा म्हणून सांगितलं। एक महिला 2 दिवस तिकडे जंगलामध्ये ओरडत होती। त्यांनी 27 तारीखला निलेश मोरिया आणि बाळाकाका त्यांच्यानी बघितली, ते ऐकला आवाज आणि तिच्याकडे जाऊन बघितलं तर एक महिलाच होती। त्यानंतर त्यांनी आम्हाला फोन केला। नंतर आम्ही सावंतवाडी पोलीस स्टेशनला त्याची माहिती दिली। नंतर सावंतवाडी पोलीस स्टेशनवरून साहेब लोक आले। त्यानंतर गावातील लोकांच्या मदतीने बघितलं तर तिचा एक पाय बांधलेला होता साखळदंडाने, तिला लॉक केलेलं होतं। नंतर तो झाड तोडलं आणि ते साखळ काढली आम्ही आणि नंतर तिला रुग्णालयात नेण्यात आलं।